सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्चदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती CP मुंबईचा घटक जो कॉन्स्टेबल आणि प्रिझन म्हणजेच कारागृह आणि पुणे कारागृहचा विषय. तर परवा 3 तारखेला जो संध्याकाळी कट ऑफ लागला त्या कट ऑफमध्ये खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते किंवा शंका होत्या की एकंदरीत फिजिकलला मुलांना मार्क कमी होते आणि कट ऑफ जास्त लागला, हा एक विषय. दुसरी गोष्ट, जो काही फिजिकलचा कट ऑफ आहे तो लेखीला लावत असताना महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमाप्रमाणे 1:10 प्रमाणात लावला पाहिजे आणि तो कुठेतरी कमी जास्त लागल्याचा दिसून येतो, हा दुसरा आरोप त्यांचा आहे. आणि तिसरा आरोप म्हणजे कट ऑफच्या बाबतीत म्हणजे डोक्याच्या बाहेरचा विषय त्यांचा झाला आहे असं मुलांना वाटत आहे. आणि मग ह्याच्यावरती डिपार्टमेंट काय करणार वगैरे वगैरे. आणि एकंदरीत लेखी परीक्षा होऊ शकते का, कट ऑफ बदलू शकतो का, किंवा याचा अधिकार कोणाला असतात, आणि जर त्यांनी इग्नॉर केलं तर लेखी परीक्षेची दिनांक फिक्स होईल का, आणि दुसरी गोष्ट फिक्स झाली तर हॉल तिकीट कधी येणार, हा सगळा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पूर्ण करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतो, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर एकंदरीत CP मुंबई असेल किंवा पुणे कारागृहाचं ग्राउंड असेल, पूर्ण झाल्यानंतर काही दिवसानंतर जे काही ऑफिशियल कट ऑफ आला त्या कट ऑफमध्ये त्रुटीसुद्धा होत्या. एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की जेव्हा एखादा सिनियर पर्सन किंवा भरती प्रमुख त्या कट ऑफवरती सही करत असतो त्यावेळी ती लिस्ट खालून 2-3 लोकांकडून वरती येत असते. आणि जर 24 मार्कांवरती जर कट ऑफ लागत असेल तर हा पहिला विषय अशा पद्धतीने की त्यावर त्यांनी सही कशी केली आणि किती वाजता केली, रात्री केली का दिवसा केली, हा विषय जरा चर्चेचा आहे. पण एकंदरीत लगेच अर्धा तासामध्ये लगेच शुद्धपत्रिका येते की या घटकाचं किंवा या कास्ट किंवा या समांतर आरक्षणाचं हा जो कट ऑफ आहे चुकीचा असून तो शुद्ध करून असा समजावा असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर लगेच एका तासाभरात ऑफिशियल दिनांक आली पेपरची, 12 एप्रिलला CP मुंबईचा पेपर होणार म्हणून असं ऑफिशियल अनाउन्समेंट त्यांनी केलेली होती. मग हे जर एवढ्या फास्ट होत असेल तर मग ह्याच वेळीच्या पोलीस भरतीला असं का बाबा, 1-2 दिवसानंतर झालं असतं तर बरं झालं असतं. 12 तारीख तरी काही फिक्स होतीच तुमची, तर काही विषयच नाही आहे. कारण की त्याच्या अगोदर आपण ऑफिशियल परिपत्रक सुद्धा ते आलेलं होतं, त्याच्यामध्ये स्कूल, शाळा, कॉलेज जे असतील त्यांनी ऑफिशियल परमिशन दिलेली होती की 12 तारखेला आमचा जो काय डे आहे तो ऑफ आहे आणि तुम्ही त्याच्यावरती विचार करू शकताय. सो अशा पद्धतीनं ते परिमंडळानुसार जे काय परिपत्रक होतं ते डिपार्टमेंटला गेलेलं होतं आणि डिपार्टमेंटनं लगेच त्याच्यावरती होकार दिलेला होता. इथंपर्यंत झालेलं होतं. आता पहिली गोष्ट खूप महत्त्वाची, काल दिवसभरात खूप सारे मेसेज पडलेत मुला-मुलींचे, पालकांचे की सर काय होईल. तर आम्ही मेल मोहीम केली, असं केलं तसं केलं, किंवा मेल केलं डिपार्टमेंटला खूप साऱ्या मुला-मुलांनी. आणि मग त्याच्यामध्ये डिपार्टमेंट काय निर्णय घेणार. मग पाठिंबाचा अनुभव सांगितला तुम्हाला की याच्या अगोदर पण सांगितलं, ज्यावेळी फिजिकलच्या मार्कांचे गुणपत्रक आलं त्यावेळी त्याच्यामध्ये जे काही त्रुटी होत्या त्या त्रुटीवरती डिपार्टमेंट काय निर्णय घेते ह्याच्यावरती एक लाईन बोललेलं होतं की त्यांनी 1 तारखेपर्यंत ऑफिशियली जरी आक्षेप घ्यायला सांगितलेला होता तर 2 दिवस कमीत कमी त्यांनी जे काही आलेले मेल होते ते शॉर्टलिस्ट करून त्याच्यावरती विचार करायला पाहिजे होता. त्यांनी कोणत्याही पद्धतीने विचार न करता संध्याकाळी 3 तारखेला लगेचच कसं काही कट ऑफ लावला. मग ते दिलेले मेल का फॉर्मॅलिटी होती का, काय मुलांना फक्त दाखवायचं होतं की असं असं केलं तसं तसं केलं, हा पहिला विषय. आणि दुसरी गोष्ट, 3 तारखेला लगेच म्हणजे कट ऑफ लावता येईल, लगेच अर्धा 1 तासानं हे एवढ्या 2 प्रोसेस एवढ्या फास्ट पद्धतीनं करून जर घेत असाल तर मग करायचं काय. म्हणजे मुलांनी न्याय कोणाकडे मारायचा, हा विषय लक्षात ठेवा. आता पाठीमाग जे सांगितलेलं होतं की आक्षेप जरी घेतला तर त्या कट ऑफमध्ये डिपार्टमेंट जास्त करून बदल करत नाही, हे वाक्य माझं होतं, त्या दिवशी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघू शकताय. तर तशाच पद्धतीनं झालं, लगेचच फास्ट पद्धतीने कोणत्याही न विचार करता 3 तारखेला संध्याकाळी जो काही हे आहे कट ऑफ, तो कट ऑफ आला आणि लगेच लेखीची दिनांक सुद्धा आलेली होती. हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आता कट ऑफ बदलणार का, हा विषय लक्षात ठेवा. तर एक लक्षात ठेवा, इथं कुठंतरी हुकुमशाही, दडपशाही किंवा इग्नॉर या डिपार्टमेंटच्या लोकांनी केलेलं आहे. कुठंतरी कट ऑफ लावताना काहीतरी गोंधळ करून ठेवलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम जो आहे किंवा तरतुदी ज्या आहेत त्या समोर न ठेवता गडबडीनं कार्यक्रम केला आहे. आणि मग ते 26-25 मार्क असताना 24 मार्कांवरती म्हणजे 50% कमी मार्क जरी असले तरी सिलेक्शन करण्याचा अधिकार डिपार्टमेंटला आहे का, हा पहिला विषय. मग सगळेच अधिकार तुमच्या हातामध्ये दिले असतील तर तुम्ही काय मग असंच करणार का की लगेच सगळ्या प्रोसेस घेऊन लगेच फास्टपणे प्रोसेस करणार का. मुलांच्या मागण्या खरंच काय त्याच्यामध्ये त्रुटी आहेत का, त्या सगळ्या गोष्टी. तर आक्षेप कशाला मागितला, त्रुटी शुद्धीकरण करण्यासाठीच तुम्ही आक्षेप मागितलेला होता. मग कोणत्या पद्धतीने तुम्ही बघितला ते, आणि बघितला असाल तर मग एक सुद्धा मुलग्याची चुकी नाही असं कसं होऊ शकतं. काही मुलांचे मला सुद्धा पर्सनली मेसेज आलेत की सर आम्हाला 41 मार्क होते आणि 39 आलेत अशा पद्धतीनं. तिथं सही करताना आम्ही 41 बघितलेले आणि 39 आलेत. कुठंतरी टायपिंग करत असताना डिपार्टमेंटकडून सुद्धा चुकी होऊ शकतात. आम्हालाही मान्य आहे की लाखो मुलांचं मार्क आहे ते इनपुट करावे लागतात, तर मग त्याच्यावेळी चुकी होऊ शकते. तर मग आलेल्या आक्षेपावरती विचार न करता डायरेक्टली कसं काय तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता, हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आत्ताच्या घडीला काय होईल
जे डिपार्टमेंटचं आहे किंवा पाठिंबाचे जे अनुभव त्याच्यावरती सांगतोय की कुठेतरी डिपार्टमेंट मनमानी करायला लागले आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ही जी लेखी परीक्षा आहे ती 12 तारखेलाच घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। दुसरी गोष्ट, कट ऑफवरती अजून सुद्धा त्यांनी कोणताही विचार केलेला नाही। पूर्ण महाराष्ट्राने जरी आवाज उठवला असला तरी सुद्धा कुठेही कट ऑफवरती त्यांनी म्हणजे दुर्लक्षच केले, पूर्णपणे लक्ष दिलेलंच नाही, लक्षात ठेवा। सो अशा पद्धतीनं कुठेतरी ही लेखी परीक्षा होण्याची पॉसिबिलिटी भरपूर आहे, 12 तारखेला तर होणारच आहे। आणि ह्यांचं जे हॉल तिकीट आहे म्हणजे डिपार्टमेंटचं, ते हॉल तिकीट डिपार्टमेंट ह्या सगळ्या गोष्टींकडे, या सगळ्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून 100% दिनांक 7 किंवा 6 किंवा 8 पर्यंत, 7 तारखेस पकडा, 7 तारखेपर्यंत तुमच्यापर्यंत हे हॉल तिकीट येऊन जाणं लक्षात ठेवायचं। त्यामुळं कुठेतरी काहीतरी गोष्टी आहेत की हे सगळ्याचे सगळे अधिकार कुणाला आहेत, तर सगळेचे सगळे अधिकार डिपार्टमेंटला आहेत। सगळ्या मुलामुलींनी मेल सुद्धा केलेले आहेत, पालकांनी सुद्धा केलेले आहेत, आपल्याकडून सुद्धा आपण केलेले आहेत। पण कशा पद्धतीने ते निर्णय घ्यायचा, तर सगळा अधिकार त्या डिपार्टमेंटकडे असला तरी डिपार्टमेंटला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय की आपल्याला सुद्धा काही डिपार्टमेंटचे लोक फॉलो करतात, त्या सर्व आदरणीय रिस्पेक्टेड जे काही पर्सन असतील त्यांना विनंती आहे की ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवून तुम्ही कुठंतरी ते जो रेशो आहे तो रेशो चुकलेला आहे। काही ठिकाणी काही मुलांनी मला व्हिडिओ सुद्धा पाठवले की बाबा कट ऑफच्या बाबतीत ही लोक अशी बोलतात, ती लोक तशी बोलतात। विषय अशा पद्धतीने नाही की मी सुद्धा व्हिडिओ तेच बघितलेला आहे 100%चे, पण त्याच्यामध्ये त्यांनी चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। गोष्ट अशी आहे की सीपी मुंबईला लाखो अर्ज आहेत, त्यांचं मत काय आहे तर एखाद्या कास्टला जागा जरी असल्या तरी मुलं आलेली नाहीत। अरे मुंबई आहे ती, अख्खा महाराष्ट्र एकीकडे आणि मुंबई एकीकडे आहे, उगाच काहीतरी गायडन्स नको आहे चुकीचा। विषय अशा पद्धतीने मुलं आलीच नाही असं कसं होऊ शकते? इथं मुलं दरवाजावरती येऊन एक एक मार्कानं 100 मुलं आहेत, 100 एकाच प्रमाणे 10 मुलं घेऊ शकत नाहीत। मग गायडन्स करत असताना मुलंच नव्हती, मुलीच नव्हतीत म्हणून घेतलंच नव्हतं, असं कसं होऊ शकतं? लाखो मुलं आहेत प्रत्येक कास्टला हजारो मुलं आहेत, लक्षात ठेवा। त्यातली 10 मुलं होऊ शकत नाहीत 25+ मार्क पाडणारी, मग ते बसू शकत नाहीत क्रायटेरियामध्ये, हा विषय लक्षात ठेवा। त्यामुळं कुठेतरी काहीतरी चुकतंय। सो आपण तर मेल केले, तुम्ही सुद्धा मेल केले, आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिपार्टमेंटच्या हातात आहेत, लक्षात ठेवायचं। सो आता ज्यांनी सेफ स्कोअरमध्ये आहेत त्यांनी मात्र ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि अभ्यासाकडे फोकस करा। ज्यांचं बसलंय त्यांनी अभ्यासाकडे फोकस करा, ज्यांचं बसायला नाही त्याच्यावरती डिपार्टमेंट निर्णय घेईल। जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल, लक्षात ठेवा। सो झाला काही चेंज तर आज आणि उद्या 2 दिवसामध्ये येईल, लक्षात ठेवायचं। नाही झाला तर आपल्याला गप बसावं लागेल, कारण की तुम्हाला माहित आहे तिथं जाऊन काय करून चालत नाही। आणि डिपार्टमेंट हा मनमानी कारभार ह्यावेळी त्यांनी सुरुवात केलेली आहे। फिजिकलच्या बाबतीत सुद्धा असेल किंवा जे काही यंत्रसामुग्री त्यांनी वापरली ती असेल, हाईट मीटर असेल किंवा बाकीचे चिप्स असतील, त्याच्यामध्ये सगळा गोंधळ करून ठेवलेला होता आणि म्हणून मुलांना मार्क कमी पडले। आणि मार्क कमी पडले असेल तर कट ऑफ सुद्धा कमी लागायला पाहिजे होता, तो कट ऑफ त्यांनी 2-2 मार्कांनी कसा काय जास्त लावला, हा प्रश्न मुलांचा होता। सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आता हा सगळा निर्णय घेण्याचा अधिकार डिपार्टमेंटला असेल, लक्षात ठेवायचं। सो याच पद्धतीनं सीपी मुंबईला जे काही क्वालिफाय झालेले आहेत, शिपाईसाठी असेल, कारागृहासाठी असेल किंवा पुणे कारागृहासाठी असेल, तर ह्या सर्व मुलामुलींसाठी आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी 15,000+ संच असलेली PDF आपण घेऊन आलो, लक्षात ठेवायचं। आत्तापर्यंत झालेल्या ह्या 2024-25च्या पोलीस भरतीमध्ये प्रत्येक घटकाच्या पेपरमध्ये जवळजवळ 32 मार्कांपासून ते 62 मार्कांपर्यंत आपले जे काही PDF मधले क्वेश्चन आहेत ते ॲज इट इज आलेले आहेत, लक्षात ठेवायचं। ह्यामध्ये आपण सगळेच्या सगळे विषय कव्हर केलेले आहेत, जसं की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिजनिंग असेल, GK असेल, तांत्रिक प्रश्न असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्हा स्पेशल असेल, पाठवणीच्या सगळे प्रश्नपत्रिका सोडून दिलेले आहेत। त्याच पद्धतीनं वर्ग 2 वर्ग 3 लेवल सुद्धा अतिशय महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत। सो अशा पद्धतीनं सगळी एकच PDF मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, एकही विषय सोडलेला नाही आहे। 10 सब्जेक्ट जवळजवळ हात घालून ते पूर्णपणे जे काही परिपूर्ण आहे तेवढी तयारी त्याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे। उरलेल्या 6 दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला गुलाल लावता येतो, जिंकता येतं। तुम्हाला ही जर PDF हवी असेल, एक काम करावं लागतं, ह्या PDF मध्ये जवळजवळ 2100+ पानांचा समावेश आहे। एकंदरीत या PDFचा रेट 799 रुपये असून आपण देतोय फक्त 399 रुपयाला, फक्त आणि फक्त 399 रुपयाला तुम्हाला घर बसला ही PDF 5 मिनिटांमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटून जाणार आहे। सो जे आपल्याला फॉलो करतात त्यांनी एक काम करा, आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एक मेसेज करा, तुम्हाला 5 मिनिटांमध्ये घर बसला ही PDF भेटून जाणार आहे। सो एकंदरीत जे काही बदल असतील किंवा जे काय असेल तो आता ह्या 1-2 दिवसांमध्ये दिसून येईल। तो जर नाही झाला तर कदाचित ही जी लेखी परीक्षा आहे ती 12 तारखेला तर फिक्स होईलच, पण दुर्लक्ष करून डिपार्टमेंट 7 तारखेपर्यंत तुमचे हॉल तिकीट तुमच्या हातात देण्याचं काम हे 100% करणार, लक्षात ठेवायचं। सो अजून सुद्धा काही चेंजेस होणार असतील तर आज संध्याकाळपर्यंत तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून प्रॉपर मार्गदर्शन करून देईल। पण आताच आपला चॅनल सबस्क्राईब करायला सोडू नका आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे। एकंदरीत 12 एप्रिलला होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी मी माझ्याकडून आणि पूर्ण महाराष्ट्राकडून तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि मी इथं संपतोय। तोपर्यंत धन्यवाद।